जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक नवीन पदभरती विषयक जाहिरातीची माहिती घेऊन आलेलो आहे। बघा, या जाहिरातीविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुम्ही इलिजिबल असाल तर फॉर्म नक्की भरा। ही पदभरती जी आहे ही पदभरती वसई विहार शहर महानगरपालिका यांच्यासाठी NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे यांच्यातर्फे भरून घेण्यात येणार आहे। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM यांच्या 15व्या वित्त आयोग जे आहे त्यांच्यासाठी ठोक मानधन तत्वावर ही पदभरती पार पडणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीलाच तुम्हाला सांगून इच्छित आहे, NHM किंवा NUHM ची कंत्राटी स्वरूपाची पदभरती आहे, म्हणून बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते या पदभरतीला इग्नोर मारत असतात। त्यामुळे ते एका गव्हर्नमेंट जे निमशासकीय जागा असतात ज्यांचं कॉन्ट्रॅक्ट डायरेक्ट गव्हर्नमेंट सोबत होत असतं, अशा ज्या पदभरती आहेत अशा पदभरतीपासून ते विद्यार्थी वंचित राहतात। आता तुम्ही आजूबाजूला सराउंडिंगला बघत असाल, गट ड चे संपूर्ण पद आणि गट क चे जवळपास 60% पद जे आहेत ते थर्ड पार्टी कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरले जात आहेत। थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे आता गव्हर्नमेंटची परमनंट जी पदभरती आहे ती खूप कमी प्रमाणात होत आहे आणि त्यामुळेच प्रत्येकाला गव्हर्नमेंट जॉब मिळणं खूप अवघड झालेलं आहे। आणि आता जसे जसे दिवस जातील तसे तसे तुम्हाला शासकीय नियमित पदभरत्या कमी बघायला मिळतील। आणि हे जे NHMच्या जे काही पदभरत्या असतात यांचं तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते डायरेक्ट गव्हर्नमेंटसोबत असतं। तुम्हाला 11 महिने 29 दिवसाचं जरी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असेल तरी तुम्हाला 2-3 दिवसाचा गॅप करून नंतर लगेच कॅरी फॉरवर्ड केलं जातं। थोडक्यात तुम्हाला याच्यामध्ये एकदा जॉईन झाल्याच्या नंतर काढून दिलं जात नाही। त्यामुळे तुमच्याकडे खूप चांगली अपॉर्च्युनिटी असतं, काम कमी असतं, त्याचबरोबर पेमेंटसुद्धा चांगला असतो। कंपेअर प्रायव्हेट जॉबपेक्षा प्रायव्हेट जॉब मिळवणं खूप अवघड आहे, त्यातल्या त्यात मिळालं तर पेमेंट पण खूपच कमी आहेत आणि वर्कलोड तर तुम्हाला सांगायची गरज नाही। त्यामुळं बरेचसे विद्यार्थ्यांना असं वाटतं की NUHM किंवा NHM या पदभरतीविषयी आपण पाहत असतो तर याला बरेच विद्यार्थी सिरियस घेत नाहीत। त्यामुळं विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुम्ही जरी परमनंट नियमित पदभरतीची तयारी करत असाल तरीही विद्यार्थी मित्रांनो या NHM किंवा NUHM जे पेपर होत नाहीत किंवा तुमचे जे लास्ट इयर मार्क आहेत त्याच्याच बेसिसवर तुम्हाला इथं घेतलं जातं। त्यामुळे तुम्हाला फक्त फॉर्म भरायचा असतो। फॉर्म भरण्यासाठी फक्त तुम्हाला एक डिमांड ड्राफ्ट वगैरे 100-150 रुपये तो खर्च आणि फॉर्म पाठवायचे एक 50-100 रुपये म्हणजे असे 200-250 रुपये फक्त खर्च येतो। बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नसती। त्यामुळे तुम्ही फॉर्म भरत चला। याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर कुठंतरी तुम्हाला एक आधार मिळतो आणि तुम्ही कुठंतरी जॉब करत करत अभ्यास केला तर तुम्हाला नियमित पदभरतीसाठी जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्ससुद्धा गेन होतो। तर चला, आजच्या या गोष्टीनंतर आपण या व्हिडिओला सुरुवात करू। मी सांगितल्याप्रमाणे 11 महिने 29 दिवसाच्या कालावधीसाठी या कंत्राटी पद्धतीनं पदभरती होणार आहे। इच्छुक उमेदवारांकडून फॉर्म भरणं चालू आहे। विद्यार्थी मित्रांनो, 28 मे पासून 5 जूनपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत। फॉर्म कसे भरायचे आहेत बघा, फॉर्मचा जो अर्जाचा नमुना आहे शेवटी दिलेला आहे, तो अर्जाचा नमुना आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत मी पुढे सांगणार आहे कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते सगळे डॉक्युमेंट्स वसई विहार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेमध्ये तुम्हाला स्वतः नेऊन द्यायचे आहेत किंवा तुम्ही स्पीड पोस्टनं सुद्धा पाठवू शकता। विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्यासाठी कोणतेही तुम्हाला जे काही पदं आहेत बघा, तक्ता क्रमांक ब मधलं जे काही पदं आहेत या पदांसाठी कशाही पद्धतीचं मुलाखत वगैरे नाही आहे, पण बालरोग तज्ज्ञ असेल, साथरोग तज्ज्ञ असेल, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी MBBS असे जे हे गट अ तक्ता जो आहे बघा, अ तक्त्यातल्या सगळ्या पदांसाठी तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यू आहे। तुम्हाला तिथं जाऊन थेट मुलाखत घेतली जाणार आहे या दिवशी। आणि बाकीचे जे काही पदं आहेत बघा, ज्या पदामध्ये स्टाफ नर्स स्त्रीसाठी एकूण 8 पदं आहेत,
तुमचं GNM नर्सिंग प्लस महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन बघा, नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल, पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल, फार्मसी काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असतील, महाराष्ट्राचे जेवढे काही काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन आहेत याच्याविषयी मी आपल्या व्हिडिओमध्ये वेळोवेळी तुम्हाला माहिती देत असतो। त्याचं कारण असं, DHS DMER मध्ये पदभरती जे नियमित पदभरती निघत असतात त्या पदभरतीसाठी पॅरामेडिकल काउन्सिलिंग असेल, नर्सिंग काउन्सिलिंग असेल, फार्मसी काउन्सिलिंग असतील, महाराष्ट्र काउन्सिलिंग जे आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं गरजेचं असतं। आणि तुम्ही अभ्यास करून महाराष्ट्रामध्ये जरी टॉप केलं आणि तुमच्याकडे नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन नसेल तर मात्र तुम्हाला तिथं अपात्र केल्या जातं, तुम्हाला तिथं सिलेक्ट केल्या जात नाही। त्यामुळं तुमचे शैक्षणिक अर्हतेचे डॉक्युमेंट्स असतील, तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमासाईल असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिनल असेल, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट असतील, या सगळ्या जे डॉक्युमेंट्स आहेत या डॉक्युमेंटसोबत तुम्हाला नर्सिंग काउन्सिलिंग असेल, जे काही महाराष्ट्र काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन आहेत हे काउन्सिलिंग तुमच्याकडं असणं गरजेचं असतं। त्यामुळं तुम्ही त्याचा फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या, जर तुमचा अर्धवट असेल तर फॉलोअप घ्या आणि लवकरात लवकर तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट करून घ्या। त्याच्यामध्ये तुम्हाला बघा 34,000 रुपये मानधन मिळणार आहे, शासनाकडून 20,000 आणि मनपाकडून 14,800 असं एकूण 34,800 रुपये मानधनसुद्धा जे आहे ते मानधन तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ नर्सला खूप जास्त चांगलं पेमेंट आहे, यामध्ये एवढं जास्त पेमेंट नसतं जवळपास NHMच्या पदभरतीमध्ये, तरी आहे म्हणजे तुम्हाला एक चांगला चान्स आहे। स्टाफ नर्स पुरुषसाठी एक पद आहे, इतर मागास प्रवर्गासाठी क्वालिफिकेशन सेम असणार आहे, पेमेंटसुद्धा सेम असणार आहे। औषध निर्मातासाठी तुमचं EWसाठी एक पद आहे, D फार्मसी किंवा B फार्मसी विथ रजिस्ट्रेशन असेल तुम्ही अप्लाय करू शकता। 20,800 रुपये तुम्हाला मासिक पेमेंट यामध्ये मिळणार आहे। प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं सुद्धा एकूण 3 पदं भरले जाणार आहेत। BSc विथ DMLT म्हणजे तुमचं बघा BSc झालेला असेल कोणत्याही सब्जेक्टमधून आणि त्यानंतर तुम्ही DMLT केलेला असेल कोर्स किंवा ADMLT केलेला असेल, PGDMLT केलेलं असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकणार आहात। यामध्ये तुम्हाला 18,700 रुपये प्रतिमाह पेमेंट मिळणार आहे। त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष याच्यासाठी एकूण 25 पदं भरून घेतले जात आहेत। खूप जास्त पदं आहेत बघा, कॅटेगरी वाईज पदं दिली आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता। 12वी सायन्स प्लस तुमचा पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स असायला पाहिजे SIचा, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता। विद्यार्थी मित्रांनो 18,000 रुपये तुम्हाला महिन्याला याच्यामध्ये पेमेंट दिलं जाणार आहे। बघा कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा। राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत वसई विहार शहर महानगरपालिकेतील रिक्त पदांच्या कंत्राटी पदभरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना राष्ट्रीय आरोग्य नागरिक अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजूर पदांपैकी रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्ही तिथं जाऊन सुद्धा डिटेल्समध्ये माहिती पाहू शकता। अर्ज भरण्याबाबतच्या सूचना बघा, उमेदवारांना स्वतःचं नाव, माध्यमिक शाळा अचूकपणे नोंदवायची आहे। अर्जासमोर सोबत तुमचं माध्यमिक शाळेचं प्रमाणपत्र असेल, सनद असेल जोडायची आहे। त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत तुमचं वय किती आहे, दिवस किती झालेत, वर्ष किती झालेत, महिना किती झाला आहे पूर्ण टाकायचं आहे। अर्ज करीत असणारे जे व्यक्ती आहे त्याचं लग्न झाल्यानंतर नाव चेंज झालं असेल तर त्याचं गॅजेट जोडायचं आहे। हे पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला ईमेल ID असेल, मोबाईल नंबर चालू व्यवस्थित टाकायचा आहे। आपला जातीचा तपशील तुम्हाला अचूकपणे नोंदवायचा आहे आणि सध्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी पत्तासुद्धा तुम्हाला प्रॉपर तिथं टाकायचा आहे। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही सविस्तर वाचा। त्यानंतर फॉर्म भरा। थेट मुलाखत तर फक्त जे काही गट अ तक्ता आहे त्याच्यातलाच होणार आहे। त्याच्यामध्ये सब्जेक्टसुद्धा आहेत बघा, मुलाखतीत कोणते सब्जेक्ट असणार आहेत सब्जेक्टसुद्धा देण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा जे गट ब जे तक्ता होता त्याच्यामधलं गुणांकन कशा पद्धतीने होणार आहे त्याचे सुद्धा डिटेल्स इथं देण्यात आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो अर्जाचा नमुना हा आहे बघा, PDFच्या शेवटी आहे, हा तुम्हाला भरायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे सगळे शैक्षणिक अर्हतेचे कास्ट सर्टिफिकेट असतील, व्हॅलिडिटी असतील, तुमचं रजिस्ट्रेशन काउन्सिलिंग असेल, सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपर भरायचे आहेत। प्रत्येक डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्सवर तुमचं सिग्नेचर करायचं आहे आणि तुम्हाला परत एकदा वसई विहार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय या ठिकाणी 28 मे पासून 5 जूनपर्यंत स्वतः नेऊन द्यायचे आहेत किंवा पोस्टानं पाठवायचे आहेत।
विद्यार्थी मित्रांनो, पदभरतीविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. तुमचं क्वालिफिकेशन झाले असेल तर नक्की अप्लाय करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच नवनवीन जाहिरातीच्या माहिती बघण्यासाठी आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे सगळं PDF नोट्ससुद्धा मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. धन्यवाद.